तसं मांडिवली हा संघ नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतोय. आणि आता मान्यवर सुद्धा विनंती करतोय, व्यासपीठावर बसले आहे ते मान्यवर विनंती करतोय त्यांनी सुद्धा मैदानामध्ये जायचंय. आमचे मान्यवर विनंती करतोय त्यांनी सुद्धा मैदानामध्ये जायचंय. मनसुख अंशे सर असतील, कयूम सर असतील, आमचे गावचे सरपंच सोमनाथ कुलाबकर, मुख्य चौकट भाई असतील त्यांना सुद्धा विनंती करतो ते ग्राउंड वर जायचंय. आमच्या मोहल्ल्यातले अध्यक्ष शमीम तांबे सरांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी सुद्धा ग्राउंड वर जायचं आहे. खेळाडूंना त्यांनी सुद्धा ग्राउंड वर जायचंय. नक्कीच प्रोत्साहित करायचं खेळाडूंना. ग्रँड दोन्ही संघ नक्कीच लाईनअप करता तुम्हाला पाहायला भेटतील. मान्यवर सुद्धा थोडं लांब व्हायचंय. लाईनअप चालू करतोय थोडं लांब असं राहायचं उभं. आणि आमचे जे मान्यवर त्यांनी प्रोत्साहित करायचं खेळाडू दोन्ही संघाला मात्र उत्तेजन द्यायचं आहे. कारण का मनोबल सुद्धा त्यांचं वाढलं पाहिजे. कारण का आता मात्र ग्रँड येण्याला सुरुवात होणार आहे. देखना होगा नाम किसके नाम. थोडं मान्यवर विनंती करतो कॅमेरा सुद्धा झूम करतो. मान्यवर सुद्धा तुम्हाला नक्की दिसतील दापोली स्पीडच्या माध्यमातून. नाजिम भाई नक्कीच जिंकलेला आहे. नक्कीच चांगला सामना तुम्हाला पाहायला भेटेल. हमारे बड़े बुजुर्गों ने 1984 में स्थापन किया था और इस क्लब की जो स्ट्रगल है पहले से जो स्ट्रगल करते आए आज भी आपके सामने जो भव्य क्लब दिख रहा है, जो आपके बैलेंस दिख रहे हैं और जो काम कर रहे हैं हम सोशल प्लेटफॉर्म को और स्पोर्ट्स एक्टिविटीज़ में, ये काम जो है ये 2-4 साल की मेहनत का नतीजा नहीं है. ये नतीजा है पिछले 40 सालों का. पिछले 40 सालों से जो मेहनत हम करते आए हैं उस काम का ये नतीजा है. और ये मेहनत जो है ये सारे एक दूसरे के सपोर्ट से की गई है, ना कि कोई किसी एक बंदे का यहाँ पर कोई कंट्रीब्यूशन है. और इसी बीच इस मैच में आगामी बल्लेबाज ग्राउंड पर पहुँच चुके हैं और इसके बाद की कमेंट्री मैं बुलाना चाहूँगा हमारे अमोल पालेकर को, जो कि कल से बहुत खूबसूरत यहाँ पर कमेंट्री और अपने मज़ाही अंदाज में जो कमेंट्री कर रहे हैं सारे दर्शकों को एक तरीके से अपने कमेंट्री में बांध के रखते हैं. वो मैं उनको दावत दूंगा कि इसके आगे की बागडोर वो संभाले. एका हातात चेंडू आहे, एका हातात फली आहे. बॅट आणि बॉलच्या युद्धाला सुरुवात झाली आहे. अरमान पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल जबरदस्त आखोटपाचा बॉल होता. पंच करण्याचा प्रयत्न असफल फटका झाला. नक्कीच पहिला चेंडू नक्कीच आपण पाहिला अरमान कडून. 3 चेंडूवर बॅक टू बॅक 3 षटकार मारले फारुख आणि फैयाज यांच्याकडून. 500 रुपयाचं कॅश आहे. प्रत्येकाला 500 पुन्हा एकदा पंच झालाय. अरमान चांगला चेंडू स्वाद माता नक्कीच अरमान पार जायचा आहे. आणि आता मात्र फलंदाज बाद नदीने मात्र नक्कीच जेवढे निघून हा शॉट मारलेला आहे. मोटा फलंदाज मात्र बाद होताना आपण पाहतोय. कोण कहते कि टमाटर लाल है, लाल तो पगली तेरी गाल है. हमारे इस टूर्नामेंट में आके देखो हमारे बंदे क्रिकेट में माला माल है. फलंदाज बाद नक्कीच नदीम मात्र बाद झालेला आहे. काल सुद्धा आपण पाहिलं सातत्याने सेमीफायनल सामना नदीमने मात्र नदीम लवकर आउट झाल्यानंतर मुसाने ती जी बॅटिंग केली होती जबरदस्त बॅटिंग मुसाच्या माध्यमातून आपण पाहिली. आता दवा नहीं दुआ की आवश्यकता नक्कीच असेल. नाम चलाना इतना आसान नहीं ब्रो. फयाज भाई कहते चलो नाम चलाना इतना आसान नहीं, इसलिए चर्चे खर्चे पर्चे और हेलो पाहायला भेटणार आहे. कॉमेंटेटर अमोल पालेकर वर्सेस मनसुख अंशे म्हणजे मराठी वर्सेस हिंदी असा रंगणार सामना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. काय घडलंय काय बिघडलंय आणि डिक्टेशन झोन मध्ये जातोय. नक्कीच मनसूर भाई या टुर्नामेंटची ऑर्गनाईज केल्या टुर्नामेंट मध्ये तुम्हाला काय म्हणायचं? टुर्नामेंटचे अमोल आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे. ते कलेक्टिव्हली मी तसं थोड्या वेळा आधी सांगितलं की सर्वांची इथे मेहनत आहे सर्व. आणि आज यात किसी भी मूसा पहुंचा है 4 पर 1 विकेट के नुकसान पर.
नक्कीच 4 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. स्टार्टिंग इनला नक्कीच आपण पाहतोय मोठा बॅटर फरमान टू अरमान असा लागणार सामना. अरमान फिर से एक बार राउंड ओवर द विकेट और फिर उसी दिशा में थर्ड मैन ये उसको स्टीयर कर दिया है. गेंद 2 रन डिक्लेरेशन. तो इन 2 की मदद से स्कोर जा पहुंचा है 6 पर. नक्कीच मनसूरबाई कधीचे रोज 6 धावा फलकावर लगावले गेले आहेत. ग्रँड फिनाला सुरुवात झालेली आहे. नक्कीच 3 ओव्हरमध्ये किती धावा सेट केल्या म्हणजे 4 ओव्हरमध्ये किती धावा सेट करणे गरजेचे आहे हरणे संघासमोर. देखो अमोल, जहाँ तक इनकी बैटिंग का सवाल है, समीर 11 की बैटिंग का सवाल है, काफ़ी अच्छे बल्लेबाज है इनके पास. पांडु है, उसके बाद में सूरज है, तो ये काफ़ी अच्छी बल्लेबाजी करते हैं. तो वो देखते हुए मिनिमम टारगेट मेरे अंदाज से 60 तो भी मिनिमम टारगेट चाहिए इनको अगर जीतना है या उनके लिए कोई टारगेट सेट करना है. आई थिंक 60 इज ए फॉर्मिडेबल डिफेंसिबल टारगेट. नक्कीच मनसूरबाई कोणते असे बॅटर आहेत हरणे या संघामध्ये त्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे? सूरज आहे, नक्कीच कोणते असे बॅटर आहेत? सूरज आणि पांडू मला वाटते खूप अग्रेसिव बैटिंग करतात. त्यांची बैटिंग याच्या आधी पण आपण और इसी बीच एक खेल दिया है पॉइंट के ऊपर से गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर चली गई है. देखना है और ये छक्का, बहुत खूबसूरत छक्का. ये शॉर्ट पिच गेंद की पिच होने के बाद काफी उछली और उसको पॉइंट के ऊपर से खेल दिया है 6 रनों के लिए. मुसाने जर अजून 2 षटकार मारले तर फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश आहे. नक्कीच मुलांना जर षटका मारला जबरदस्त षटका आपण पाहिल्या पॉईंटच्या दिशेने मनसूरबाईचे शॉट त्या दिशेने होते. परंतु आता नक्कीच वय निघून गेले. परंतु आधी जे शॉट मनसूर त्यांचे सर मारायचे ना ते शॉट म्हणजे फेवरेट शॉट आहे. मनसूर त्यांचे सर काय बोलायचे शॉट बद्दल? अमोल भाई, वो एक जमाना था जो बीत गया है. अभी नई बात करते हैं, नए प्लेयर्स है, नई बॉलिंग, नए बल्लेबाज. और ये बहुत अच्छी गेंद पिच होने के बाद थोड़ी सी लो रही, कोई रन नहीं, ये डॉट गेंद. नक्कीच मुसाने सुद्धा काल चांगली बॅटिंग केली होती. तुमच्या संघासमोर अप्रतिम अशी फटकेबाजी मुसाबद्दल पाहिले. 3 षटकार त्या मॅच मध्ये पाहिले. काय म्हणायचं मुसाबद्दल? 100 मैच लेकर गए हैं वो मूसा हमारे लिए तो एज इट. और ये वाइट गेंद का इशारा और ये डिक्लेरेशन भी जेव्हा रनआउट झाला बिलारने आणि रामीनमध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहिली तो टर्निंग पॉईंट होता मॅचचा. येस ऑफकोर्स तोच टर्निंग पॉईंट. आमच्या जेव्हा आम्ही बॉलिंग करत होतो मला वाटते एक बॉल थोडीशी आमची लूज एक ओव्हर झाली. त्या लूज नंतर आम्ही रिकवर करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण आमचे विकेट पटापट पडायला लागले. और इसी बीच अच्छी शॉट यहाँ पर यॉर्कर लेन डिलीवरी थी जिसे खेल दिया है मिड विकेट की दिशा में. दौड़कर 1 रन पूरा किया. दूसरा लेना चाहते थे मगर शायद आत्महत्या हो सकती थी. दूसरा रन नहीं लिया. सही वक्त पर रोक दिया नॉन स्ट्राइकर बल्लेबाज ने और इस एक की मदद से स्कोर जा पहुंचा है 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच 1.3 चेंडू झालेले आहेत. 15 धावा फलकावर लगावले गेले आहेत. स्ट्रायकिंग येईल मात्र फरमानला मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण का शाती का घोडा शाती की दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब. घोड़ा का घास पे तो करेगा तो खाएगा क्या. नक्कीच पंचाच्या दुनियात समांतर धावा मिळाल्या. अवांतर धावसंख्या 16. वाइड जो है अमोल, वाइड बहुत इंपॉर्टेंट जो एक्स्ट्रास जाते हैं बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करते हैं. अगर बल्लेबाज लाइन एंड लेंथ पर काबू न रख पाए तो ये वाइड ही है जो आखिर में चीसिंग में उन्हें सताते हैं. तो वाइड के ऊपर काबू करना पड़ेगा. नक्कीच मरता क्या नाही करता. पुन्हा एकदा चेंडू हाता का बॉल हवेमध्ये चेंडू आहे. हवेमध्ये टांगा पलटी घोड़ा फरार 6 धावेसाठी. बहुत खूबसूरत शॉट यहाँ पर फरमान द्वारा और ये मिड विकेट की दिशा से खेल दिया है. जैसे ही गेंद को लपका गेंद को देखा उन्होंने छक्का जड़ दिया उसके ऊपर. क्या टाइमिंग थी, बहुत खूबसूरत टाइमिंग और इससे छक्के की मदद से स्कोर जा पहुंचा है 22 1 विकेट के नुकसान पर. बहुत खूबसूरत छक्का यार. नक्कीच डबल फिगर मध्ये धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा दानिश आपण बॉलिंग नक्कीच पाहिली. सातत्याने चर्चा दानिश या दापोली तालुक्यामध्ये होते. कामाला घेतलं आता मात्र जबरदस्त फ्लिप केलाय. चांगला पंच म्हणावं लागेल. जाऊ स्वयंसेवकाला निर्णय सांगायचं. 4 रन पॉइंट के ऊपर से खेल दिया है. गेंद 1 बाउंड बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों की. नक्कीच कारण का काल सुद्धा ती आपण मॅच पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नंतर मात्र जबरदस्त बॅटिंग केली.
मुसाला सुद्धा आज खेळ खेळावा लागेल, कारण का मनसुख दंशे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, कारण का तुम्हाला 6 धावा नक्कीच बनवाव्या लागतील. तेवढ्या ताकदीचा संघ आहे, कारण याच्याकडे पांडू आहे, नक्कीच सूरज आहे, नंतर सिद्धूची चर्चा मी करतो, नंतर आपण नक्कीच अरमानकडे जाऊन दानिशकडे जाऊन चांगला भरणारा संघ आहे. बहुत अच्छी गेंद थी, पिच होने के बाद थोड़ी सी लो रही, इसे डिफेक्ट कर दिया है, वही पॉइंट की दिशा में दौड़कर 1 रन पूरा किया, एक की मदद से स्कोर जा पहुंचा है 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट एट द एंड ऑफ 2 ओवर. नक्कीच मग सर कैदीचे तब तक कि वो टीम जो है आसानी से उस टारगेट को चेज करने के पीछे लगी रहती है, मगर जब ये साइकोलॉजिकल बैरियर एक आ जाता है उनके लिए उतना ही मुश्किल होता है. और ये काफी खूबसूरत शॉट पॉइंट की दिशा में खेल दिया है, बहुत ही खूबसूरत यहाँ पर पॉइंट ऑफ साइड का खेल देखने को मिल रहा है फरमान द्वारा. और ये 4 रन, तो इस 4 की मदद से स्कोर जा पहुंचा है 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच फरमान खरोखर अप्रतिमाची फटकेबाजी करतोय, कारण का जे आखून टप्प्याचे जो बॉल आहे ते नक्की तो पंच करतोय, 4 धाव्यासाठी 4 धावेमध्ये तो कन्वर्ट करतोय, कारण का त्याला माहिती तिथे मात्र जो चेंडू शॉट पॉईंट तिथे खेळाडू ठेवलेला आहे आणि त्या खेळाडूचा मात्र तो फायदा घेतोय. अरमान काफी अच्छे गेंदबाज, फिर से एक बार फरमान के लिए, और ये फिर उसी दिशा में खेल दिया है. इस बार एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को ढकेल दिया है, मगर वहां पर उतनी ही अच्छी फील्डिंग यहाँ पर, और एक ही रन मिलेगा फरमान को. तो इस एक की मदद से स्कोर जा पहुंचा है 32 पर, 1 विकेट के नुकसान पर. अरमान को चाहिए इस ओवर में थोड़ा सा रेस्ट्रिक्ट करे बल्लेबाज को, ताकि जो बढ़ता हुआ प्रोजेक्टेड स्कोर है वो काबू में रहे. उन्होंने भी एक स्कोर सेट किया होगा. अमोल, तुम्हाला काय वाटतं, त्याने पण एक स्कोर सेट केला असेल की आपण एवढेच द्यायचे, याच्या पलीकडे द्यायचे नाही, चेसिंगला आपल्याला हात पडतील. तुम्हाला काय वाटतं, काय स्कोर असायला पाहिजे? नक्कीच 55 ते 60 असं धावसंख्या पाहिजे, कारण का प्रत्येकाची एक रणनीती असते, कारण का फायनलचा सामना मांदिवली हा संघ सुद्धा भरपूर वेळा हरणे या संघासमोर खेळलेला आहे, त्याला पण त्यांना सुद्धा माहिती आहे की केवढ्या ताकदीचा संघ आहे. आपण दोन्ही टीमचे दोन्ही ग्रुप जर बघितलेत ना, तर मला असं वाटतं की हरण्याच्या टीमच्या समोर जे चांगले जे आले आणि त्या टीमचा त्यांनी सामना केला आणि अटीतटीचे सामने आपल्याला बघायला भेटले. त्या मानाने मला असं वाटतं थोडंसं पारडं जे आहे ते हरणे टीमचं जास्त जड वाटते. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच हरणे या संघाचं पारडं भरपूर जड आहे आणि हा त्यांचा मात्र होम ग्राउंड आहे, कारण का ह्या ग्राउंडवर और ये कैच हो सकती थी वहाँ पर, कैच हो सकती थी वहाँ पर, मगर कीपर हनीफ द्वारा कैच ड्रॉप. और ये डिक्लेरेशन, तो इस एक डिक्लेरेशन की मदद से स्कोर जा पहुंचा है 33. काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर, यावरला एक प्रकारे जकड़ून ठेवलेला है अरमान काफी खूबसूरत गेंदबाजी कर रहे थे सुबह से, यहाँ पर हमने देखा है. अब की बार मूसा के लिए, और ये उठाकर खेल दिया है, मिस टाइम हुआ है ये, और ये दौड़कर 1 रन पूरा किया. दूसरा रन लेना चाहते थे, मगर एक ही से संतुष्ट होना पड़ेगा उन्हें, वरना ये आत्महत्या साबित हो सकती है. नक्कीच अरमानने मात्र 2 ओव्हरमध्ये 13 धावा दिलेल्या आहेत, म्हणजे 12 चेंडूमध्ये 13 धावा अरमानने खर्च केलेल्या आहेत. एक विकेट सुद्धा मिळवलेली आहे. नक्कीच दापोली तालुक्यामध्ये सुद्धा अरमानची चर्चा होती. छोटा ताकद बड़ा 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी ओवर बाकी है. इस आखिरी ओवर में देखना है ज्यादा से ज्यादा कितने रन बटोर पाती है मांदिवली रेन की टीम. 3 ओव्हरच्या समाप्तीला धावसंख्या झाली 34 धावा आणि आपण नक्कीच प्रोजेक्ट स्कोर पाहतोय. पंचेचाळीस धावांचा प्रोजेक्ट स्कोर आहे. करंट रन आपण पाहतोय 11.33. नक्कीच चांगल्या धावा बनवायचे. 5 ते 6 धावा अजून तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. नक्कीच चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल ग्रँड फिनालेला. देखना आज की शाम किसके नाम. बॉलिंग साठी आले नवीन बॉलर साबिर अपने टीम के लिए काफी बड़ी जिम्मेदारी अपने कंधों पर. ये स्लॉग ओवर है और स्लॉग ओवर में उन्हें मूसा जैसे बल्लेबाज को रोकना है. पहली गेंद लेकर राइट राउंड विकेट, और ये उठाकर खेल दिया है स्ट्रेट में, और ये कोई प्लेयर नहीं वहां पर, और ये 4 रन. साऊंड राईट शॉट. कारण मोठाची बॅट अजून तलपलेली नव्हती, कारण का त्याची धावा बॅट पडून त्याच्या येत होत्या, पण तो वागत असतो. तो किती जखमी झाला पण वागत अंदर राईस केला शॉट. हा चेंडू काय पॉइंट केला. स्टेट अंदर राईस शॉट पाहिला आपण 4 धाब्यासाठी. अमोल तू पण कालपासून गेम बघत आहे. कालच्या टीम बघितलेस, कालचा ग्रुप बघितलास, आजचा ग्रुप बघितलास.
आज दोन्ही फायनलिस्टचे प्लेयर्स आपल्या समोर आहेत तिथे. तुला काय वाटते कोण असं एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेअर आहे जो की मॅन ऑफ द सिरीजच्या मेन कंटेस्टंटमध्ये आहे या प्लेयर्समध्ये? या 22 प्लेयर्समधून तुला काय वाटते असं कोणता प्लेअर आहे जो मॅन ऑफ द सिरीजच्या साठी उत्कृष्ट असा ठरेल? और इस तरीके से खेल दिया है मिड विकेट की दिशा में, अच्छी फील्डिंग वहाँ पर. हाँ, नक्कीच बॅटिंग म्हटलं तर बॅटिंगकडे जाऊ, आपण पांडूकडे जाऊ, सूरजकडे जाऊ आणि सिद्धूकडे नक्कीच जाणार आहोत. आणि त्या मांदिवली संघामध्ये जर जाऊ तर आपण नक्कीच मुसाकडे जाऊ. मुसाने सुद्धा भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. फरमानकडे जाऊ आणि जर बॉलिंगसाठी जर आपण गेलो तर मात्र नक्कीच आपण अरमानकडे जाऊया. व्हेरी वेल सेड. मला पण तेच वाटतं बॅटिंग टीममध्ये आत्ता मुसा आहे जो आपल्या प्रत्येक मॅचमध्ये उठून दिसलेला आहे. बॉलिंगमध्ये पण त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. तशाच पद्धतीने पांडूने जे सेमीफायनलमध्ये जी इनिंग खेळली आहे जळगावच्या अगेन्स्ट खरोखरच बघण्यासारखी होती. परत एकदा और ये बहुत खूबसूरत शॉट, एक कटोर के ऊपर से गेंद जा रही है बॉडी लाइन के बाहर, एक कटोर ऊपर से 6 रन होती है. काफी खूबसूरत वहां पर फरमान की बल्लेबाजी जो ऑफ साइड में है, काफी खूबसूरत बल्लेबाजी यहाँ पर देखने मिल रही है फरमान की. नक्कीच मनसुख आपण पॉईंट सुद्धा बघूया किती पॉईंट कोणते खाली झाले. और ये दूसरी गेंद लेकर फिर से एक बार फरमान और ये जिसे खेल दिया है एक्स्ट्रा कॉर्ड के ऊपर से गेंद नो मैन लैंड है और वहां पर एक रन दौड़कर पूरा किया. दूसरे के लिए भागे, दूसरा भी आसानी से पूरा किया और इन दो की वजह से स्कोर जा पहुंचा है 47. आखिरी 2 गेंदें बाकी है. 2 गेंदों में देखना है जो प्रोजेक्टेड स्कोर हमने बताया था कि 60 का जो प्रोजेक्टेड स्कोर था 60 का चेंज देने का. मांदिवली की टीम 2 में 2 छक्के 6 डाल के टार्गेट सेट कर पाती है क्या 60 का? नक्कीच फरमाने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. 10 चेंडू फरमानने फेस केले आहेत. 29 धावा काढल्या आणि मुसाने मात्र नक्कीच 9 चेंडूमध्ये फक्त 14 धावा काढल्या आहेत. फरमान चांगली बॅटिंग करतोय. काय घडलं हवेमध्ये चेंडू आहे, फरमान स्ट्राईकला येतो की मुसा, परंतु मुसाकडे तेवढी क्षमता आहे नक्कीच शेवटचा चेंडू फेस करायचा. एक मोठा फटका मॅच मध्ये करायला आणू शकतो. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू असते. नक्कीच मुसाला सुद्धा काहीतरी वेगळं करावं लागेल कारण का 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिले नसले 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. अमोल, हम यहाँ पर ग्राफ देख रहे हैं. बहुत सारे लोगों ने आखिरी गेंद पर मूसा के 6 रन का प्रेडिक्शन दिया है. आप क्या कहते हो, 6 या 4? 6 नक्कीच 6 कडे जाऊ कारण का तेवढं टाकलं सांगताय. जो हमारे ऑनलाइन व्यूअर्स हैं उन्होंने 6 का यहाँ पर दिया है. काफी वोट आए हैं मूसा के लिए. देखना है 6 लगाते हैं या 4. और ये वाइट का इशारा अंपायर द्वारा. 6 धावा आल्या तर मात्र फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश आहे. जर मुसाने ह्या चेंडूवर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. फैयाज भाई की मैं जेब देख रहा हूँ 500 के नोट बाहर ऐसे हवा से ऐसे हिल रहे हैं. मेरी तो नज़र वहीं पर है कि वो कब हमारे क्लब को और डोनेट करते हैं. और इसी बीच ये आखिरी गेंद थी और वाइट का इशारा अनप्लेबल डिलीवरी थी. पिच होने के बाद में काफ़ी ऊंची रही, खेल नहीं पाए बल्लेबाज और अंपायर ने उसे वाइट करार दिया. नक्कीच फैयाजचे थक दुधाचे धोके दुखत आहेत कारण का अजून एक चेंडू आहे. 500 रुपये. एक जर षटकार मारला तर 500 रुपये कॅश प्राइज. परंतु फैयाज फक्त क्रिकेटरला पैसा लावतो. कॉमेंट्री अमोल पालेकरवर त्याचं लक्ष नाही. सस्पेंस यहाँ पर बना हुआ. 51 का स्कोर यहाँ पर आपके सामने है. आखिरी गेंद है और ये मिस कर दिया है. न 6 आया न 4 आया, हमारे हाथ में बस 1 आया. और इस तरीके से 52 का रन स्कोर कर पाई है मांदिवली 11 और टारगेट सेट किया है 53 का. जीतने के लिए समीर 11 को 53 24 गेंदों में 53 रन बनाने हैं उन्हें जीतने के लिए. काफ़ी अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने मिली. उसी तरीके से काफ़ी अच्छी बल्लेबाजी वहाँ पर देखने मिली. ये एक डिफेंडेबल टारगेट हम कह सकते हैं क्योंकि मांदिवली के पास भी अच्छे बल्लेबाज गेंदबाज हैं. अमोल, आपका क्या कहना है इस पर? नक्कीच चांगला धावा सेट केलेला आहे कारण 24 चेंडूमध्ये 53 धावांचा आव्हान ठेवलेला आहे. कारण का चांगला म्हणजे धावा सेट केलाय कारण पैसे सुद्धा नक्कीच फायनलचा असणार आहे. 1-2 विकेट गेल्यानंतर दुरुस्ती आहे ती टाळायला लागेल हरणे 11 मध्ये. नक्कीच मनसुख बघा कसं लाईनअप करून सगळं केलंय. खरोखर जबरदस्त चांगला वाटतंय हा ग्राउंड बघून. अमोल, तुला आठवत असेल जेव्हा तू लहान असशील मला वाटते तेव्हापासून इथे क्रिकेट सामने होत आहेत आणि मी जसं आता
तुला थोडासा इतिहास सांगितला आमच्या स्टार स्पोर्ट्स क्लबबद्दल, तर 1984 1984 साली आपला स्टार स्पोर्ट्स क्लब हा जन्माला आला. आमचे जे इथे वरिष्ठ एक हत्ती बसलेली आहे, जनाब चौकट तांबे आहे, त्याच प्रकारे जनाब आमचे मुक्ता शिवारे आहे. त्याच भरपूर म्हणजे सिंहाचा वाटा होता आमचा हा क्लब स्थापन करण्याच्या मागे. त्यांनी स्थापन केलेला क्लब आम्ही वारसाने त्यांचा वारसा मग आम्हाला भेटला आणि आम्ही तो पुढे आणत गेलो आणि आज आपल्या समोर हे क्लब आहे उभा आहे. प्रत्येक वर्षी आम्ही इथे सामने करायचो, पण गेल्या 4-5 वर्षी थोडंसं म्हणजे ग्राउंडची परिस्थिती बघता आणि पावसाचं पाणी आणि त्याच्यानंतर आमची इथे लोकल पोरं जे आहेत ज्यांचा इथे इंटरेस्ट असायला पाहिजे, थोडंसं कुठे ना कुठेतरी म्हणजे मला असं वाटतं की आमची कमीपणा थोडासा झाला की आम्ही ते ऑर्गनाईज नाही करू शकलो. त्याची खंत वाटते, नेहमी खंत व्हायची आम्हाला की आम्ही टुर्नामेंट अरेंज नाही करू शकलो इथे. पण या टायमाला सर्वच पोरांनी जे आहे ते आपला मोटिवेशन दाखवला, आपली जिद्द दाखवली आणि त्यांनी सांगितलं, मी जेव्हा बाहेर होतो मी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मनसुबा अपने को इस बार टूर्नामेंट रखना है और हम सब ये करेंगे. ग्राउंडची व्यवस्था बघून मला असं वाटलं होतं की कदाचित ते शक्य होणार नाही, पण जेव्हा त्यांची जिद्द बघितली तर त्यांच्या जिद्दीसमोर मग मला पण थोडीशी हार बॅकफूटवरती यायला लागलं आणि त्यांनी जशी जिद्द दाखवली तशी ती जिद्द पूर्ण पण केली. सर्व छोटी छोटी मुलं पण इथे बांध बंद करायला आली होती, पीच बनवायला आली होती, आपल्या इथून शेतपुला द्यायला इथे सर्व लहान पोरं होती आणि त्यांची जिद्द बघून त्यांचं मोटिवेशन बघून खरोखरच चांगलं वाटलं की आपला जो वारसा आहे, आम्ही जो चालवलेला वारसा आहे तो यापुढे पण आमची येणारी जी पिढी आहे ती यापुढे पण चालवत राहणार, हीच एक अपेक्षा आहे. नक्की सर्वांना टाळ्या वाजवायच्या, सर्वांना टाळ्या वाजवायच्या. जनाब अख्तर जमादार हजाराच्या वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही, नकोशा वाटणाऱ्या विशेषकर विवेकचा मी सांगू शकेन. तर सरपंच साहेबांची एक विनंती आहे की आपल्याकडे जर क्रीडाचं काही फंड असलं तर जर थोडंसं तर त्याचे दरवाजे उघडावे आणि आमच्यासाठी थोडेसे मोकळे करावे. हो, पहिलीच विकेट काय करलंय, काय बिघडलंय. नक्कीच पहिली विकेट होती, त्यात सुद्धा सपना सुद्धा मुख्य लुटा और बल्लेबाज एक रन को लुटा. नक्कीच सरपंच साहेबांना कृष्णा पालेकर सरांना सुद्धा सांगा, त्यांच्याजवळ सुद्धा भरपूर नॉलेज आहे, विश्व पितामह आहेत ते. 9 रन. तर एक हा पहिला डॉट मूसा पांडू के लिए बहुत अच्छी और क्या खूबसूरत वहां पर फिटनेस झोन मध्ये जातोय आणि तीन चेंडू जर 3 षटकार मारले कोणत्याही खेळून बॅक टू बॅक. 2 रन. फैयाज पटेल आणि फारुख यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं कॅश झालेलं आहे. फारुख सुद्धा 500 आणि फैयाज सुद्धा 500. षटकार येत नाही शौकत भाई, 3 षटकार येत नाही. प्रोजेक्टेड स्कोर 53. 24 गेंदों में ओवर की तीसरी गेंद लेकर पांडु के लिए और ये फुल टॉस बनाकर खेल दिया है. गेंद जा रही है मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए और ये पहला छक्का पांडु से तड़पते हुए बल्ले से निकला हुआ. मिडिल स्टंप काट दिया तो फैयाज पटेल की तरफ से 500 रुपया. मिडिल स्टंप पांडु का. मूसा के लिए एक जैसे कि मछली की आंख होती है जहां निशाना लगाना होता है अर्जुन को, उसी तरीके से मूसा के लिए भी मछली की आंख रहेगी मिडिल स्टंप. नक्कीच लेकर का 5 शॉट करण्याची क्षमता आहे, मात्र नक्कीच स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल. अहो, आता मात्र चुकीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता, धावसंख्या तिथे स्थिरावली. बॉलिंग बाबा. इस ओवर की 5वीं गेंद लेकर आ रहे हैं मूसा, उनके सामने है पांडु. अच्छी गेंदबाजी यहाँ पर मूसा द्वारा. अब तक का सिर्फ एक ही छक्का देखने मिला है. एक तरीके से पांडु को बांध के रखा है. जबरदस्त बॉलिंग करतोय नुसता अष्टपैलुची कामगिरी म्हणावी लागेल. नक्कीच अमोल, मी बघतोय त्याची बॉलिंग जी टप्पा जो आहे तो शॉट पण ठेवत नाहीये, ओव्हर पिच पण देत नाहीये. पांडुला एक प्रकारे बांधून ठेवलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर जो छक्का मारला होता पांडुने, त्याला बॅकफूटवरती जायला लागला होता तो छक्का खेळायला. मूसा परत एकदा पांडुसाठी और ये ओव्हर पिच बनाकर खेल दिया है जिथे और ये काय बिघडलंय, कॅच होती मित्रा, कॅच पकडायची होती.
जास्त सोडली की मॅच मध्ये माहिती पण काही वेगळं सोडलेलं आहे. अमोल, तुम्ही ऐकलं असेल कॅचेस विन मॅचेस ही एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, आपण नेहमी ऐकतो कॉमेंट्री करताना कॅचेस विन मॅचेस. ते असे सुद्धा 4 धावा गेले आहेत, परंतु तुम्हाला जर ट्राय केल्या असतात, एफर्ट दिला असतात, कॅच 4 रन नाही मित्रांनो, कॅच नहीं छूटा, ये मैच छूटा है. एक ओवर के खाक में पर टीम का स्कोर जा पहुंचा है 12. अभी 18 गेंदों में 41 रनों की आवश्यकता है. 18 गेंदों में 41 रनों की आवश्यकता है. नक्कीच वेगळी रणनीती तुम्हाला आखावी लागेल, कारण का जो चेंडू आहे तो अभिमन्यू आहे. कसा चेंडू अभिमन्यू नक्की तुम्हाला सांगतो, कारण का कौरव पांडव भावांमध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा मात्र कौरवांची सेना असते 11 अक्षनी, पांडवांची सेना असते 7 अक्षनी. जेव्हा द्रोणाचार्य जेव्हा चक्री सिद्धू के लिए दौड़ना शुरू किया ओवर द विकेट, और ये काफी खूबसूरत गेंद थी, बॉक्स की तरफ गेंद थी, यॉर्कर लेग डिलीवरी, कुछ कर नहीं पाए. 1 रन मिला. इस एक की मदद से स्कोर चला गया है यहाँ पर फॉर 13. ते चांगले बॉलिंग पाहायला तुम्हाला भेटते, कारण का जेव्हा लेफ्ट हँड बॅटर येतो तेव्हा मग तुम्हाला नक्कीच व्हाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला भेटतात. नक्कीच ऑफ स्टंपला जास्त खेळवले जाते चेंडू. नक्कीच बॅटर राईट हँड येतो तेव्हा सुद्धा व्हाईट यॉर्करचा मारा या खेळाडूकडून पाहायला भेटतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही ओव्हर या मॅचच्या रिझल्टची दिशा आपल्याला काहीतरी ठरवणार आहे, कारण आता समोर आहे पांडू आणि त्याच्या समोर आहे मुबशीर. बघूया या ओव्हरमध्ये पांडू काय करू शकतात. जे चेंडूची जी दिशा आहे ना मित्रांनो, खरोखर अप्रतिम आहे. म्हणजे सर काही चेंडू चांगली गोलंदाजी करतो, चांगल्या टप्प्यावर मात्र बॉल टाकतोय. नक्की आपण बघितलं की पांडू स्टेप आउट होऊन ऑफ स्पिनला आला होता. गेंदबाज और ये बहुत खूबसूरत शॉट, वहां पर गेंद जा रही है और ये डिसिजन झालेलं पडतात डिसिजन. बाउंड्री है. अगर दीवार पे लगती है गेंद तो वो बाउंड्री होगा, अगर डायरेक्ट गेंद कवेली पर जाती है तो वो 6 रन होगा. तो इस तरीके से ये बाउंड्री रहेगी. काफी अच्छा शॉट वहां पर सिद्धू द्वारा. धावसंख्या झाले 18, 1.3 चेंडू झाले. धावसंख्या झाली 18 धावा फलकावर लगावले गेल्या. पुण्याच्या सिद्धूसाठी प्रेशर आहे. काय चेंडू मारलाय, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. जो भाई देख ले. 2 रनों का डिक्लेरेशन वहां पर. एक ऊंचा आस्किंग है, देखना है सिद्धू का. और ये उठाकर खेल दिया स्क्वायर की दिशा में, हो सकता है कि कैच हो. देखना है कैच, और ये खूबसूरत कैच वहां पर. बहुत अच्छा कैच, फुल टॉस डिलीवरी थी जिसका उतना फायदा नहीं उठा पाए. जहां दिल चाहे वहां मार सकते थे, मगर गेंद को ज्यादा एयर दे दी और नतीजा सिद्धू आउट हो चुके हैं. और इसी बीच जो जिन प्लेयर ने, जिस स्पिनर ने यहाँ पर कैच लिए, उस स्पिनर के लिए हमारे फैयाज पटेल की तरफ से 500 रुपए का इनाम आया है. मैच के बाद में वो कलेक्ट कर ले. सूरज, विराट कोहली बॉलिंग पॅकवर आपण नक्कीच पाहतोय. मुबशीर सज्ज झालाय बॉलिंग साठी. दाखवावर चेंडू पंच केलाय. चेंडू कामावर होतो की धावा मिळतात. रनाची संधी आहे. हे विकेट महत्वाचं आहे. एक धाव महत्वाची नाही, पण हे विकेट महत्वाचं आहे. जोडी जी आहे ना ती नक्कीच करण अर्जुनची जोडी आहे. नक्कीच अमोल. आणि या प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरच्या खेळानंतर स्कोर आहे 21, 1 विकेटच्या नुकसानावर. जिंकायला 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. बघूया सूरज आणि पांडू कशा प्रकारे आपल्या टीम समीर 11ला विजयाच्या दिशेला घेऊन जात आहेत. आपल्याला बघायचं आहे. आपल्याला कौतुक आहे पांडूचं आणि सूरजचा. त्याने याच्या पूर्वीची पण मॅच जी आहे ती एकदम अटीतटीची मॅच जी आहे ती जिंकून काढलेली होती. बघूया आता पांडू. नक्कीच 2 ओव्हरमध्ये मात्र खरोखर 3 षटकार मारायचे. 3 षटकार यांची प्रधानची जोडी आहे. फैयाज पटेल आणि फारुख यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश आहे. 3 षटकार मारायचे
आणि नक्कीच 2 ओव्हरमध्ये मात्र खरोखर अप्रतिम गोलंदाजी केली, कारण 21 धावा मिळवलेल्या आहेत आणि 1 विकेट सुद्धा गेलेली आहे. आता मात्र 12 चेंडूने 32 धावा. आता नक्कीच हरणं हा सगळं बॅट्समॅनला गेलेला आहे. मुसा आणि हा चेंडू मारलेला आहे. पवेलियनच्या वरून गेलेली आहे 6 रन. अमोल, जर तू बघितलंस आणि लक्ष दिलंस ना, 1-2 ओव्हर हिट म्हणजे छक्के जे आहेत ना, ते मॅचची दिशा आणि दशा दोन्ही पालटून टाकतात. आता बघ, एव्हरेज कम्प्लिटली त्यांच्या फेवरला होता. आता 11 बॉल्समध्ये 26 धावांची आवश्यकता. 11 बॉल आणि जोरदार अपील, परंतु अंपायर एकदम खंबीर. समी आणि कय्यू, एक प्रेशर असतो, प्रेशर भरपूर चांगल्या रीतीने सोक करतात ते समी. नक्कीच जर तर पाठमाता फिरता नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतोय. हे प्रेशर, फायनलचा प्रेशर, ग्रँड फिनालचा प्रेशर, डान्सिंग द ग्राउंड, स्वाद लागलाय दूर दूर आणि मुसाचा काढला दूर. अजून एक षटकार, 500 रुपये. अजून 2 षटकार मारावे लागतील आणि मिडल जर स्टंप काढलं तर 500 रुपयाचं कॅश आहे फैयाज पटेल यांच्याकडून. मला वाटते सूरजची एंट्री जी झाली ना, ती समीर 11च्या याच्यामध्ये एकदम चैतन्य घेऊन आलेली आहे. नक्कीच संकट मोर्चाकडून त्यांनी कामगिरी केली. परतून गेलो आपण पाहिली, कारण चेंडू जो आहे तो नाकाजवळून गेला. नक्कीच फॉक्सचा वास आला. 8 गेंदे 20 रन. सामना बहुत ही रोमांचक होने की स्थिति में चला जा रहा है. 8 गेंदों में 20 रन. अगर ये मैच जीतना है तो ये 2 गेंदों में 1 छक्के की आवश्यकता है. और ये फिर से एक बार बहुत खूबसूरत यहाँ पर मूसा की गेंदबाजी हमें देखने को मिल रही है. मैं कहूँगा अमोल, मला असं वाटतं की 20 रनाचा टार्गेट जर शेवटच्या ओव्हरमध्ये असला ना तर तो नक्कीच हार्ड होणार आहे. या बॉलमध्ये हा बॉल काय ते मॅचची दिशा आपल्याला सांगून जाणार आहे. नक्कीच हार्ड होणार आहे, कारण सूरजने 2 षटकार मारले, परंतु सूरजनंतर 3 चेंडू डॉट सुद्धा केले. बरोबर. आणि या गेम्समध्ये, अशा गेम्समध्ये डॉट बॉल्स म्हणजे एक प्रकारची आत्महत्या करून घेता येईल. पुन्हा एकदा निर्णायक चेंडू असतील मुक्तासाठी, निर्णायक चेंडू असतील सूरजसाठी. तासा बॉल स्टार्ट घेऊन गती परिवर्तन, परंतु आता मागे लांब आणि थांब. 6 गेंदों में 14 रन. क्या खूब बल्लेबाजी की है यहाँ पर सूरज ने. 6 गेंदों में इन्होंने 3 छक्के जड़े हैं और 18 रन निकाले हैं अपनी टीम के लिए. अभी ये मैच 6 गेंदों में 14 रनों की जरूरत. एक टाइम आउट लिया है मांदिवली की टीम ने. एक हडल में जमा हुए हैं. पांडूला स्ट्राइक भेटणार आहे. पांडूला आपलं कौशल्य दाखवण्याची आता ही भरपूर संधी आहे. तो हे मॅच घेऊन जाईल, बनाएगा या बिघाडेगा, जो भी करेगा पांडू करेगा. आणि खरोखर मंजूर सर, कारण का आपल्या संघासमोर मांदिवली जो संघ आहे त्यांनी भरपूर टफ दिलेले, त्या संघाची सुद्धा नक्कीच तारीफ व्हायला पाहिजे. नक्की. हे फायटर्स म्हणून आलेले आहेत. मांदिवलीची पोरं जी आहेत, काल पण आपण बघितलं, एक जिद्द, एक धडाडी आपल्या मनामध्ये आणि आपल्या सीन्यामध्ये दाबून ते एक जशी आग घेऊन आले होते. सेमीफायनल जिंकली त्यांनी. परमान पांडूसाठी आणि ही व्हाईट बॉल. नक्की संघामध्ये 6 चेंडूवर 13 धावा अतिसमीकरण आहे आणि पांडू आणि जिथपर्यंत सूरज मैदानामध्ये आहे तिथपर्यंत नक्कीच पायड हारण्याचा जड असेल. आणि आत्ताच्या या युगामध्ये असं वाटतंय अमोल मला की 6 चेंडू 13 जी धावा आहेत ते एक इझी टार्गेट बनवू शकतो आपण. आणि हा उचलून खेळलेला आहे, कॅच होण्याची शक्यता आहे. आणि ही वरना किससे सीधा था कि मच्छर कभी अगरबत्ती लगानी पड़ेगी. और इसी एक प्राइज आया है हमारे फारूक भाई की तरफ से. 500 रुपये का इनाम आया है, फारूक भाई ने दिया है मूसा के लिए. यहाँ पर पैसों की बरसात हो रही है. हरे हरे गांधी यहाँ पर निकल रहे हैं, कभी फैयाज की जेब से, कभी फारूक की जेब से. मोठा 500 रुपये कॅश आलेला आहे, कॅश पकडण्यासाठी.
फारुबाई यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज. फारुबाई फैयादबाई पैसे घेऊन आली आहे. एटीएम चमचमाते नोट. 2000 के पहिले गुलाबी नोटों की बारिश होती, आता मात्र गुलाबी नोटों की बारिश होती. मैच सेरेमनी में कुछ न कुछ डिक्लेरेशन की तरफ से होने वाला. काय चेंडू टाकला बघा, कुठे चेंडू गेला. कॅप्टनने मात्र सलामी दिली, कारण का आनंद कालेकर जिथपर्यंत जेव्हा सरपंच साहेबांना भेटला त्याचे 10 अतिशय त्याच्या अंगामध्ये बळ आलेलं आहे. आता तर मात्र फ्री हिट तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. बॉल बघा नीट, कारण का पुढचा चेंडू फ्री हिट. 5-12 और इसी बीच हमारे दापोली से जनाब नवीद सैयद यहाँ पर आए हैं. मैं उनसे गुजारिश करूंगा कि वो पवेलियन में आकर बैठे. जनाब नवीद सैयद हारने से सॉरी, जनाब नवीद सैयद, उनसे मैं गुजारिश करूंगा पवेलियन में आकर बैठे. संधी आहे, परंतु काय घडलं मित्रा, तो काय केलं. जसा अंघोळ करताना साबण निसटावा ना, तशी मनसुख सर कहते चलो कॅच मध्ये निसटलेली आहे. साबण अरमान सामने है और अरमान के सामने है फरमान. फरमान लेकर जाएंगे अरमान के लिए गेंद. आता मग ते नक्कीच सूरजचा मात्र नॉन स्ट्राईक एंडला ठेवायचंय. सूरजला नॉन स्ट्राईक एंडला ठेवावं लागेल. फयाजबाई कहते चलो हा सामना पाहिला नाही तर काय पाहिलं. जबरदस्त सामना मात्र ऑन आहे. फयाजबाई सुद्धा नक्कीच पैसे लावले. तुम्हाला दिसू पण अजून मला पैसे लावले नाही. 3 गेंदों में 10 रन. अमोल या ओव्हरमध्ये या बॉलमध्ये जर समजा एक छक्का किंवा एक चौका नाही आला तर मला असं वाटतं 80% ऑफ द मॅच गोज इन फेवर ऑफ मांदिवली. नक्कीच, कारण का नॉन स्ट्राईकला मात्र तुम्हाला नक्कीच सुद्धा ठेवावं लागणार. कारण अरमान मात्र आता नवीन बॅटर आलेला आहे. अरमानने सुद्धा मॅचेस काढलेले आहेत, परंतु नजर मात्र सुरजची बसली आहे ग्राउंडवर. बरोबर आहे. फरमान आणि फुलटॉस दिलेले आहे, खेचलेला आहे. बॉल जातोय बाउंड्रीले. दो गेंदों में 10 रन. मांदिवली एक ऊर्जा, सभी प्लेयर्स के अंदर एक ऊर्जा वहां पर मांदिवली के प्लेयर्स में. मोठ्यासाठी ताल्या वाजवायचे. कोच गेला आतमध्ये लियाकत भाई अपने जज्बात पे काबू रखे और कुर्सी पे बैठे प्लीज. बघा काय कॅच पकडली आणि आतमध्ये गेलेला आहे आणि काय किसिंग येतोय. कॅच भेटलेली आहे जबरदस्त. काय किस घेतलेलं आहे. डबल नाही, हे काय तेच भारी आहे. 2 चेंडू आणि 10 धावाचं समीकरण. 2 चेंडू 10 धावा. सूरजला नॉन स्ट्राईक एंडला ठेवावं लागेल जिंकायचं असेल तर. और इसी बीच बॉलर के लिए एक और प्राइज आया है. अगर वो मैच निकालते फैयाज की तरफ से 500. फरमान अब की बार हनीफ के लिए और ये वाइड डिलीवरी. और ये 1 रन वाइड बॉल. 1 रन 2 रन मिले हैं. और ये अननेसेसरी यहाँ पर 2 रन गवा चुके हैं. देखो 2 रन में 8 रनों की जरूरत आ गई है. यहाँ पर कोई जरूरत नहीं थी कीपर को एक्स्ट्रा ऑर्डिनरी यहाँ पर करने की. बॉल को डेड करा लेते थे, सिस्टम को गाड़ लेते थे और बॉल को डेड करा लेते थे तो कोई रन नहीं था यहाँ पर. फरमान भागेंगे और ये फुलटॉस खेल दिया है उसे. और ये 6 रन. और ये एक गेंद में 2 रनों की जरूरत. मैं बताना चाहूंगा यहाँ पर अगर समीर 11 को ये मैच जीतनी है तो उन्हें 2 रन कंप्लीट करने होंगे इन दिस मैच. नक्कीच कीपरवर जर प्रेशर आलं ते नक्कीच त्याची चर्चा होईल मुद्दा. आता मात्र षटकार आपण पाहिलं. आता 1 चेंडू 2 धावा. कंपनी टेस्टिंग स्पर्धा नियम आहे आणि कमिटीचा सगळा खेळ बॉर्डर लाईनवर आहे. ते शेवटचा चेंडू आहे. हो, प्रेशरचा सामना आहे. 1 चेंडू 2 धावा. क्या मैच और क्या नजारा
टायगर के पास है, विकेट पलटन करायचं. और ये मैच इस तरीके से मालदीव इलेवन जीत गई है. समीर इलेवन को एक काफ़ी गहरा सदमा यहाँ पर. अच्छी मैच देखने को मिली, एक रोमांचक मुकाबला यहाँ हम सबको देखने मिला. और ये मैच निकालिए फरमान ने, ये फरमान के लिए 2 प्राइज आ चुके हैं. फारूक दाभोली और इलियास पटेल, इनकी तरफ से 500 रुपये का इनाम आया है फरमान के लिए. ये मैच खत्म होने के बाद वेल प्लेड मालदीव ने, वेल प्लेड समीर इलेवन ने, वेल प्लेड. आप दोनों टीम का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, आपको धन्यवाद देना चाहूँगा कि आप हमारे ग्राउंड पर आए और हमें अच्छा गेम दिखाया. एक